तुम्हाला मजाक वाटत असेल, पण भारतीय लोकशाहीला खूप मोठी धोक्याची घंटा आहे आणि तेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय। मी जास्त दिवस नसेल घरावरती तुळशीपत्र ठेवून मी लढायचं ठरवलं, त्यावेळेसच मला माहित होतं की राजकारणी माझ्या जीवावरती उठतील, मुळावरती उठतील, पूर्ण नेस्तनाबूत करायला निघतील। पण माझ्याकडे गमवण्यासारखं काहीच नाही म्हणून ह्यांना काही सापडना। मग हे छक्के चाळे करायला लागले। मुळातच यांनी गडगंज संपत्ती कमवली, पण जेव्हा द्यायची वेळ आली, सामान्य माणसाला हक्क द्यायची वेळ आली, शेतकऱ्याला काही द्यायची वेळ आली, तेव्हा ह्यांच्या निकषामध्ये शेतकरी बसेना आणि शेतकरी गळ्यामध्ये फास लावून मरायला लागला। कांदा शेतामध्येच गाळून टाकायला लागला, केळी सडू द्यायला लागला, तरी आम्ही प्रश्न विचारायचे नाही। मग काय विचारायचं तुम्हाला नेमकं भिकार चोटांनो? हा, अरे लाजा रे, जरा लाजा। तुम्हाला जशी तुमची लेकरं बाळ मोठी होताना दिसली पाहिजेत, तशीच आम्हा सामान्य शेतकऱ्याला दिसायला नाही पाहिजे का? हा, आम्हा सामान्य शेतकऱ्याने काय केलंय नेमकं, कोणाचं काय बिघडवलंय एवढं? तो तर त्याचा हक्कच मागत आहे ना। हा, अरे तुम्ही जेवढी काही संपत्ती कमवली आहे ती सगळी वाम मार्गाने कमवली आहे। त्याच्यावरतीच प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही नोटिसा देणार, त्याच्यासोबत खोटे गुन्हे दाखल। अरे माहिती आम्हाला तुमचंच राज्य आहे, तुमचीच सत्ता आहे, तुम्हाला विरोधक नकोय। मग फडणवीस एक काम करा, या राज्यामध्ये तुमच्या विरोधात बोलणाऱ्यासाठी एक नवीन GR काढा आणि त्यामध्ये लिहा की विरोध करणाऱ्याला पोलिसांनी सरळ सरळ गोळी घालून मारलं पाहिजे, तेव्हा तुमचे विरोधक संपतील। आणि किती जणांना संपवणार आहेत रे? ही शेतकऱ्याची औलाद तर कधी भीतच नाही, पण माझ्यासारखी लाखो हजारो पोरं बोलतायत, शेताच्या बांधावरून बोलतायत, शेतामधून बोलतायत, त्या प्रत्येकाचा आवाज बंद करताल का तुम्ही? आणि कितीपर्यंत बंद करताल? मी खुळखुळ्यांना एक विनंती करतोय, हे असले छक्के चाळे करण्यापेक्षा समोरासमोर येऊन लढा। तुमच्याकडे माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर नसेल, मी लिहून देतो तुम्हाला। हे जे करताय ना चाळे तुम्ही, हे बंद करा। तोंडावर आपटताल, तोंड फुटेल आणि तोंड दाखवायची पण जागा उरणार नाही। आता म्हणू नका या व्हिडिओमध्ये मी तुमचं नाव घेतलं होतं, कोणत्या तर व्हिडिओत नाव नाहीये, पण तुम्हाला मिरची बरोबर लागती, कारण आम्ही खुळखुळा बरोबर चांगला वाजवतोय आणि आम्ही वाजवत राहणार। पुढचे पुरावे तर एवढे भयानक असतील की तुमची खुर्ची नाही नेस्तनाबूत केली तर रविराज साबळे पाटील नाव नाही सांगणार।